कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बनी यार, आता तू जाणार तर अजून एक प्लेयर कमी होणार. पण तू येशील ना इथे खेळायला? बघू, ते काय आहे ना, तिकडे माझे 2 काका आहेत आणि 2 छोट्या बहिणी पण, आणि ते तर सरा माझा बाबा पण आहे, तर मी त्यांच्या सोबतच खेळत जाईल. तशी काय तुमची गरज तर नाही लागणार, पण बघू, भेटूया कधीतरी बड्डे बिड्डेला, पण मला वेळ असेल तर. वा वा बनी, तुझी तर आता मज्जाच आहे. तू एवढ्या मोठ्या घरामध्ये राहायला जाणार आहेस. हो ना, तिकडे शेजाऱ्यांची कटकट पण नसणार. आणि नाहीतर तर आपण खेळायला आलो तर ह्यांची इकडे ठेवू नका तिकडे ठेवू नका असंच चालू असतं. आजच्या आजोबा चला लवकर, नाहीतर मी चाललो एकटा. आलो आलो. अगं चला का लवकर, चला. बाय बाय बाय. वसू आंटी बाय 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 बनी, भेटू परत. चला आता लवकर. अरे हो रे. वा 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 वा, कसं वाटतंय? मस्त मस्त मस्त, छान छान छान. आत्या छान छान. बघते मी जरा. खरंच सुंदर आहे. छान आहे दिसाय. सावकाश. अरे सावकाश सावकाश सावकाश. मस्त आहे ना रिसॉर्ट. हो ना. ए अखिल कुठे? कुठल्या रूम कोणाचे ते त्यालाच माहितीये फक्त. अरे पण तो तर कधीचा निघाला, आता पोहोचलाय असेल. आता आपण त्याची वाट बघत अरे काय रस्त्यावर वाट बघत नाही आपण, रिसॉर्ट मध्ये आहोत ना, इथे अखिलची वाट बघू शकतो आपण. काय एक मिनिट साहेब, वाट बघायची गरज नाही. मी आहे ना, मी चाबा घेऊनच फिरतोय. हो 5 नंबर रूम कशी देणार? ती ऑलरेडी ऑक्युपाइड आहे. ऑक्युपाइड आहे? बघू इकडे. अशी कशी ऑक्युपाइड आहे? असं काय करत आहे साहेब? मी सांगितलं होतं ना, आपण केली होती की नाही ऑक्युपाइड ती. डोंट वरी, इकडे द्या बघू मग मी चेक करतो. ही ऑलरेडी लोक हे बघा. आत्या नाही, आई तुझी. मला हे 1 मिनिट. आत्या आणि दादा. मुलींची. डन. लेडीज प्लीज अटेन्शन. प्रिन्सेसेस कम हिअर. इकडे या, लवकर या लवकर या. हे बघा, संगीत नाईट आजच आहे, उद्या परवा नाहीये, त्यामुळे प्लीज लवकरात लवकर रेडी व्हा. ओके, कळलं ना? चला चला रेडी व्हा लवकर. हे बघा, रूम्स तिकडे आहेत, समोर गेलात ना पहिला राईट, सगळे रूम्स तिकडे आहेत. चला चला लवकर रेडी व्हा. गो 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 गो. खिल, हे लग्न तू लीड करतोयस बरं का, माझ्याकडून काही हेल्प मिळणार नाहीये. अजिबात हेल्प मिळणार नाही. तो नवरदेव आहे, तो अजिबात काही काम बिम करणार नाही, कळलं? अखिल, भास्करकडे बेबी, जर का आकाश मला काम करताना दिसला तर तुमच्या तिघांचं काही खरं नाही. असं काही नाही होणार. आम्ही सरांना स्टेजवर खाली उतरूच देणार नाही. अरे बस, कळलं ना? चला मी जरा फ्रेश होऊन येतो. हो ए अगं चल, ए तुला नाही का फ्रेश व्हायचं? चल 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 चल. अहो ऐका ना, काय? माझी रूम तयार होते, मी स्वीट बुक केलं. हनीमून सूट आपण लग्नाच्या रात्री तयार करणार आहोत. आणि मग नाही हो काय. आकाश, मी स्वीट बुक केलाय, मला पाहिजे स्वतःच.
काय एवढी मोठी रूम तू करणार काय आहेस? करणार काय म्हणजे एवढ्या बॅग्स आहेत माझ्या, वरमाई आहे मी. बरं बरं, तू वाट बघ. तुझी स्वीट तयार झाली की मग तू मस्त पैकी आरामात ये. हा चल चल ए मुलांनो, आपण तयार होऊया. आपल्याला खूप लोकांच्या स्वागताची तयारी करायची. चल भास्कर, मला तुझ्या रूमची चावी दे. मी तिथे तयार होतो. हा बाबा, चल तू पण चल 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 चल. बाबा तुम्ही पुढे व्हा, माझं थोडंसं काम आहे ते करून येतो मी. बरं लवकर या. हो या. तू वाट बघा. अरे पण स्वीटची साहेबांना साहेब या इकडे. बघू. चला 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 चला, आपली रूम कुठे बघूया. तू आली नाहीस अजून, तुला स्वीट अजून मिळाला नाही का? जाऊ दे, तू नाही जात आहे ना, मग मी पण इथेच बसते आता. ट्रॉली ट्रॉली, वेलकम वेलकम वेलकम. या या या, वेलकम वेलकम. या नमस्कार. काही त्रास नाही झाला ना तुम्हाला यायला? अजिबात नाही. तसेही तासाभर अंतरावरच आहे. बरं, तुमची सगळी सोय झालेली आहे. सगळ्या रूम्स बुक आहेत. भास्करराव, तुम्ही कशाला एवढा त्रास घेतलात? आम्ही बघितलं असतं ना आमच्या रूम्सचं, किती खर्च झाला असेल ना. अगो असं काही नाहीये. या रिसॉर्टचे आपले टायप आहे. आपल्या कंपनीचे बरेचसे इव्हेंट आहेत ना या रिसॉर्टमध्ये होतात. आणि आपलं ग्रँड मॅरेज असल्यामुळे ना त्यांनी आपल्याला भरघोस डिस्काउंट दिलेलं आहे. सो डोंट वरी. काय गट्टू, कसा वाटला रिसॉर्ट? आवडला का? एकदम भारी रे तू. अगं असू दे, सुखी राहा. आता आलात तुम्ही? नाही, आम्हाला वाटलं आमच्या आधी याल इथे. नाही, कसं आहे, मुलीकडची मंडळी आधी येतात ना, मुलांचं स्वागत करतात, ओवाळतात वगैरे. नाही का, म्हणून म्हणते. पण आपल्या इथे उलटच आहे. माझी मुलं यांचं स्वागत करायला गेली पुढे. अगं आई, असं काय करतेस? हा इव्हेंट आपली कंपनी मॅनेज करते ना. मी आता इथे आकाशचा मोठा भाऊ म्हणून नाही, तर सांस्कृतिक इव्हेंट तर्फे उभा आहे. आणि आपले गेस्ट आहेत, तर त्यांना मलाच वेलकम करायला हवं ना. तुमच्यासाठी 10 रूम्स बुक केलेत मी. आणि तुमच्या सगळ्यांचं अकोमोडेशन त्यात होऊन जाईल. तुमच्या ऍडिशनल काही गेस्ट वगैरे असतील ना, तर मला नावं सांगा, मी त्याप्रमाणे त्यांचं बुकिंग करतो. जर इथे रूम्स अरेंज झाले नाही तर समोर एक हॉटेल आहे आपलं, त्यांच्यासोबत सुद्धा आपलं टायप आहे. बाकीचे बुकिंग आपण तिकडे करूया. नाही म्हणजे आता कोणी येणारच नाही, आम्ही एवढेच आहोत नातेवाईक. कोणी नातेवाईक येणार नाहीत म्हणजे? तुम्ही बोलवलं नाही का कुणाला? नाही म्हणजे हे लग्न होतंय याचा आनंद आहे ना तुम्हाला? नाही, आम्हाला तसा खूप आनंद आहे. पण काय, आमचं तसं कोणीच नाहीये ना. म्हणजे वसूला कोणी भावंड नव्हतं आणि माझेही नातेवाईक तसे फारच कमी आहेत. म्हणजे आमचं कुटुंब तसं छोटं आहे ना. म्हणजे आता ही कुंदा, ही आमचं कुटुंब आहे, ही पिंकी आणि तिचा नवरा येतोच आहे मागून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.